नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023 महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे। मित्रांनो, नेमकी ही योजना काय आहे, या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे, योजनेची उद्दिष्टे काय काय आहे व या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023 महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे। या योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो, या योजनेसाठी 12 महिने या योजनेचा लाभ घेता येतो। म्हणजे या योजनेसाठी कोणतीही शेवटची तारीख नाहीये। मित्रांनो, पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना किंवा पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी 5,000 रुपये व दुसरं अपत्य मुलगी असेल तर 6,000 रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी 1 जानेवारी 2017 रोजी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मातृत्व वंदना ही योजना सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लाभार्थी पात्रता, मिळणारा लाभ, आवश्यक कागदपत्रे व यासाठी अर्ज करण्याची पद्धत इतर संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे घेऊयात। मित्रांनो, योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे। मित्रांनो, या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 रोजी केलेली आहे। आता या योजनेचे चालू वर्ष 2024 आहे। लाभार्थी राज्यातील गरोदर महिला या लाभार्थी असणार आहेत। यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभाग कार्यरत आहे। या योजनेचा उद्देश गरोदर महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे व अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे। यासाठी मिळणारा लाभ जो पहिला अपत्य मुलगा किंवा मुलगी असेल तर 5,000 रुपये आणि दुसरा अपत्य फक्त मुलगी असेल तर 6,000 रुपये आहे। आता या योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना किंवा पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी मुलगी असो वा मुलगी 5,000 रुपये व दुसरा अपत्य मुलगी असेल तर 6,000 रुपये एवढं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी 1 जानेवारी 2017 रोजी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहाय्याने राबवण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग राहणार आहे। यासाठी पहिल्या अपत्यासाठी अर्थसहाय्य टप्पा आणि अट आता आपण पाहूया। यासाठी टप्प्यामध्ये पहिला हप्ता आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असावी। त्यासाठी हप्ता हा 3,000 रुपये आहे व दुसरा हप्ता बाळाची जन्म नोंदणी बालकाच्या लसीच्या 3 मात्रा पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यावेळेस 2,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आणि दुसऱ्या अपत्यासाठी जर मुलगी असेल तर काय काय अर्थसहाय्य आहे ते आता आपण पाहूया। त्यासाठी पहिला हप्ता आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असावी व दुसरा हप्ता बाळाच्या जन्म नोंदणी बालकास लसीच्या 3 मात्रा पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी एकत्रित 6,000 रुपये हप्ता येणार आहे। यासाठी आपण लाभार्थी पात्रता काय काय आहेत त्या बघूया। प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे। ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये 8 लाखापेक्षा कमी आहे, तसेच महिलेचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिला, 40% पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या महिला, BPL शिधापत्रिका धारक महिला, आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला, ई-श्रम कार्ड धारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक महिला, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा आशा कार्यकर्ता इत्यादी सर्व लाभार्थी पात्रता आहेत। या योजनेची जी उद्दिष्टे आहेत ती आता आपण पाहूयात। माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने
गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाळ मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा. सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूण हत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल. लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचे लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे. नवजात अर्भकाच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी. मित्रांनो, या योजनेची उद्दिष्टे अतिशय चांगली उद्दिष्टे आणि महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहेत. आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत ते आता आपण पाहूयात. मित्रांनो, यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड, चालू मोबाईल नंबर, बँक पासबुकची प्रत, परिपूर्ण भरलेले माता आणि बाळ संरक्षण कार्ड हे कार्ड तुम्हाला अंगणवाडी सेविकांमार्फत मिळते. तसेच बाळाच्या जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, बाळ आणि संरक्षण कार्डावर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत, गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक तो तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून मिळेल. मित्रांनो, या योजनेचा फॉर्म ऑनलाईन आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.